अभिनेता शाहरुख खानच्या घराची रेकी 14 जानेवारीचा रात्रीचा व्हिडिओ समोर। शिडीचा वापर करून एक व्यक्ती घरात डोकावत असल्याचा सीसीटीव्ही समोर। सैफवरील हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला। करीना कपूरनं पोलिसांना हल्ल्याचा घटनाक्रम सांगितल्याची माहिती। रुग्णालयात पोहोचताच सैफ अली खाननं स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफ अली खान नंतर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर इमारतीमध्ये जातानाचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, तर ओळख लपवण्यासाठी आरोपीनं कपडे बदलल्याचा फोटो समोर। सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये एक जण ताब्यात। शाहिद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। संशयित आरोपी हल्लेखोर नाही, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू। पोलिसांकडून सैफच्या घरी काम करणाऱ्या नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। सैफवरील चाकू हल्ला प्रकरणी पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत। पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा। सैफ आयसीयूमधून काढून विशेष कक्षामध्ये ठेवलं, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। शस्त्रक्रियेनंतर सैफच्या शरीरामधील चाकूचा तुकडा काढला। चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। नांदेडचं पालकमंत्रीपद मुंडे बंधू भगिनींपैकी एकाला देण्याची चर्चा। मुंडे बंधू भगिनीला नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यास सकल मराठा समाजाचा मात्र विरोध। पुण्याच्या अमनोरामध्ये वाल्मिक कराडचे अजून 3 फ्लॅट। ज्योती जाधवच्या नावे फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। बीड पुन्हा हादरलं। आष्टीमध्ये जुन्या वादातून नातेवाईकांकडून भावाची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईमध्ये नातेवाईकांमधील वादातून गोळीबार, 4 संशयित ताब्यात। साताऱ्याच्या फलटण तालुक्यामधील विडणीमध्ये मृतदेह आढळला। उसाच्या शेतामध्ये छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह। काळी बाहुली देखील सापडल्यानं अघोरी कृत्य करून हत्या केल्याची चर्चा। आंबेडकरी अनुयायी यांचा लाँग मार्च परभणीहून मुंबईच्या दिशेनं रवाना। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार। 20 ते 24 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन। शरद पवार गटाचे सतीश चव्हाण अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। सतीश चव्हाण उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण यांनी पवार गटात प्रवेश केला होता। पालकमंत्र्यांची लवकरच घोषणा होणार। पालकमंत्री पदाची चर्चा अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मनु भाकर, डी गुकेशसह 4 जणांचा खेलरत्न पुरस्कारानं सन्मान, तर स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंचा अर्जुन पुरस्कार प्रदान। क्रिकेटर रिंकू सिंगचा खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा ठरल्याच्या चर्चा। खासदार प्रिया सरोज यांच्या वडिलांकडून मात्र बातमीचं खंडन। प्रिया सरोज उत्तर प्रदेशमधील मछली शहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार।